कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक श्री गणेश समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या कृपेनं आणि माझ्या प्रेक्षकांच्या जे व्हिडिओ माझे बघत आहे त्यांच्या कृपेनं आजचा जो विषय आहे की सायबर फ्रॉडपासून जे संरक्षण होतं आजच्या घडीला जर बघितलं की ते आपण पेपरवर न्यूज वाचतो की आजूबाजूला काय म्हणतात किंवा माझ्या अकाउंटमधून काय पैसे गायब झाले. तर हे पैसे नेमकं काय आहे, नेमकं काय हॅकर कोणत्या पद्धतीनुसार पैसे आपल्या अकाउंटमधून चालल्या जातात. समजा जर आपलं एक रुपये बी जर झालं कधी ना तर त्याच्याकरता प्रत्येक महिन्याला माझी विनंती आहे की आपलं अकाउंटचं जे स्टेटमेंट आहे ते चेक करत राहा. आजच्या घडीला जर फोनपे जर म्हटलं तर फोनपेला म्हणा रिॲलिटी तसं टोटल अकाउंट आपल्याला स्टेटमेंट नाही दाखवत, फक्त फोनपेवरून जे ट्रान्सफर केलेले आहे ते दाखवू शकतात. ओरिजिनल जर म्हटलं की एक तर नेट बँकिंग पाहावं लागेल किंवा तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ती स्टेटमेंट आपल्याला काय काढावं लागेल. म्हणजे जर ह्या हॅकर लोकांनी जर एक रुपये बी जर काढला कधी ना आपल्या अकाउंट तर 140 करोड लोकसंख्या आहे, तर प्रत्येकामुळे जर किती फ्रॉड करू शकतात. तर मग असे गुन्हे प्रमाणात त्याच्यासाठी सरकार पण आर बी आय बँक झाले किंवा काही वित्तीय सहाय्य योजना झालेल्या आहेत ते फ्रॉड लोकांपासून सायबर क्राईमपासून कसं वाचवलं जाईल याचे सध्या घडीला काय प्रयत्न करत आहेत. तर याच्यामध्ये जर म्हटलं कधी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जागरूक राहणं आवश्यक आहे. याच्यामध्ये जर आजच्या घडीला जर सर्वात महत्त्वाचं ऑनलाईन झालेलं आहे, जेवढ्या चांगल्या गोष्टी उपयोगी असतात तेवढे त्याचे वाईट परिणाम पण असतात. तर याच्यासाठी आपला OTP जो मोबाईल होईल गुगल किंवा क्रोम किंवा काही बी ॲप तुम्ही इन्स्टॉलेशन करता तर तो विचार करूनच त्याच्यावरती जे UTP तो ॲड करायचा. नाही तर काही काही ॲप असे असतात की ते नावाला तर असतात आणि डायरेक्ट OTP टाकल्याबरोबर लगेचच ते बँकेचं अकाउंटचं सर्व खाली करून टाकतात. कारण माझ्याशी बँकेचा माझा मित्र आहे, तर त्या बँकेचं त्यानं मला सांगितलं होतं की शिंदे सर की तुम्ही कोणी जर असेल तर बा ह्या गोष्टीपासून सतर्क राहायला हवात. आता याच्यामध्ये जर सांगितलं की तर आपण कसं कोण्या पद्धतीनुसार ह्या गोष्टीपासून सतर्क राहणं गरजेचं आहे. तर आपला जो OTP असतो किंवा समोरचा आपल्याला कॉल करून येऊ शकतो किंवा तुमच्या अकाउंट ATM कार्डचे शेवटचे 4 नंबर सांगा आम्हाला, ते पण त्यांना विचारलं बिगन की जवळचं पण असू द्या, कधी शेअर करायचा नाही. पिन किंवा आपलं बँक खाते जे तर त्याच्या अकाउंटविषयी काही पर्सनल माहिती द्यायचीच नाही. OTP तर अजिबात द्यायचंच नाही. किंवा तुम्हाला म्हणू शकतो की बा मी CBIकडून बोलतो किंवा या क्राईम ब्रँचमधून बोलतो की तुमच्या अकाउंटला एवढे समजा टॅक्स लागलेले आहे, तर त्याच्यासाठी मी आमच्या सिस्टममधनुसार काही जी फॅसिलिटी आहे ती बंद करू शकतो आणि तुमच्या अकाउंटचे जे पैसे तर ते कटणार नाही. तुमचं जे प्रत्येक महिन्याला तुम्हाला जे मॅसेज वगैरे येतात, जर आपल्याला कोणते बी जर काम करणार असेल तर डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन त्या स्टाफला जाऊन भेटायचं. नाही तर माझ्या मित्राचे 71,000 रुपये गेलेले. 1.5 महिन्यापासून तो FIR करू राहिला, कारण एकदा पैसे गेले, एकदा धनुष्यबाण हातातून सुटला की ते वापस येत नसतो. 1 महिना झाला तो लगातार ह्या पोलीस स्टेशनला याची इन्क्वायरी कर, त्याची इन्क्वायरी कर. कारण ते हॅकर जे असतात त्यांचं ते ठरलेलं असतं, ते तुमचं अकाउंट नंबरही पकडले जात नाही एवढं टॅलेंट असतात ते लोक. डायरेक्ट PhD झालेले असते, हायर क्वालिटीचे लोक असतात. तर सर्वांना माझी एक विनंती आहे, या अशा लोकांपासून ते तुम्हाला असं बी आता घडीला जे झालेलं आहे, समजा आपलं जे याचं अपॉइंटमेंट घेणे समजा हॉस्पिटलची, त्याच्यावर सुद्धा म्हणतो की बा तुमचा अपॉइंटमेंट घ्यायची एवढ्या तारखेला, तर तुम्ही काय तुमचा OTP नंबर सांगा आम्हाला, आम्ही त्या पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवतो आणि तुम्ही आल्याबरोबर तुमचा नंबर लागून जाईल. तर त्यावेळेस बी सुद्धा नाही. आणि पुन्हा डबल एक झालेलं आहे की आता इमर्जन्सीमध्ये समजा आपला भाऊ असो किंवा आपले जे रिलेटिव्हमध्ये असतात ते काय डायरेक्ट कॉल करून येतात आणि ते काय म्हणतात की भावा मला अर्जंट पैसे लागते, 5,000 टाक, 10,000 टाक. तर मग ते काय करतात, तर ते हॅकर आहे ना सेम टू सेम आवाज तुमच्या पद्धतीनुसार रेकॉर्डिंग करून त्याच पोझिशनमध्ये काहीच डाऊट येणार नाही. जर थोडासा जर अनपढ व्यक्ती जर असला की ना ते एकदम की बा मी एकदम अर्जंटमध्ये आहे, मला या ठिकाणी अपघात झाला, मी तुझा भाऊ बोलतो यार, असं बी सांगून सेम त्या आवाजामध्ये रेकॉर्डिंग करून तुम्हाला ते ऐकवून आणि तुम्हाला ते सहमतीमध्ये घेऊन विश्वासात घेऊन आणि तुम्ही पण ते पैसे टाकणार. कारण ऑलरेडी माझ्याबरोबरच्या ऑफिसची भरपूर लोकांबरोबर असं झालेलं आहे. पुन्हा डबल एक दुसरा आपला मुद्दा आहे की एक साऊंड चेंज करून तर हा एक झाला. आणि समजा एक निरक्षर व्यक्ती होता, म्हणजे जवळच काय जास्त म्हणजे 8 ते 9 महिन्यामध्ये हे पैसे जे अकाउंटला ऑनलाईन जे फ्रॉड होऊ लागलं ते मी तुमच्याबरोबर शेअर करू लागलो की बा मी पण आलो होतो फसायला. पण मी ॲक्च्युली काय आहे, मी लगेच ते जे कॉल यायचं होतं त्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दिलं. म्हणलं तुला जे काय करायचं ते कर. ते म्हणे मी इथून बोलतो तिथून बोलतो, पण नाही म्हणून मी नंबर ब्लॅकलिस्टमध्ये करून टाकलो आणि त्याचा कॉल पण उचलला नाही. त्याच्यानंतर त्यांना दुसऱ्या याच्यावरून फोन केलं कधी तर मी फक्त अशाच व्यक्तीचे कॉल उचलतो की जे आपल्या नंबर सेव्ह आहे बा ते. नाहीतर ते म्हणत होतं बा मी इथून बोलतो, कारण मी मागच्या युनिटचा वगैरे त्यांना मी ह्या कॉलवरून बोलतो तुझे
पैसे तुला पैसे ट्रान्सफर करावं लागेल, नाही तर मी इथून लेटर पाठवतो, अशा मला ते धमक्या द्यायचे. मी तेव्हाच बघून घेतलं मला या असं हॅकर फ्रॉडवाले लोक असतात. तर अशा ह्या काही गोष्टी असतात, या गोष्टीपासून वाचावं असतात आपल्याला. आणि पुन्हा काही निरक्षर लोक असतात बा, काही की म्हणतात की बा मला ATM गेल्यानंतर बा की मला दिसत नाही, तू माझे पैसे काढून दे. तर मग अशा वेळेससुद्धा त्यानं काय केलं समजा, 1-1.5 महिन्यापूर्वीचीच गोष्ट ती पण, की ATMमध्ये गेला आणि त्याला ते दिसत नव्हतं समजा, ते प्लस पॉईंट होता त्याचा खूप होता. तर मग त्यानं काय दुसऱ्याला गेलं आणि त्यानं काय केलं, दुसऱ्यानं ते पैसे काढून दिले पण ते ATM चेंज करून घेतलं. जेव्हा नंतर बघितला पुन्हा डबल 25,000 ते 30,000 असे की काढले होते. मग त्यानं बी FIR केलं, अजून त्याचं बी काहीच हे नाही. तर अशा ह्या ज्या सायबर क्राईमच्या विषयी जे असतात, पुन्हा डबल आता क्रेडिट कार्डची एक फॅसिलिटी भरपूर प्रमाणात आलेली आहे. क्रेडिट कार्डवाले ते म्हणतात बँकेवरून, ह्या बँक मला बी एवढे फोन येतात, ते जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी 2-3 अकाउंट आहे. पण मी डायरेक्ट नाही सांगतो, मला काही गरज नाही त्या क्रेडिट कार्डची. कारण क्रेडिट कार्डवाले मग ते काय करतात, अशा पद्धतीनुसार आपल्याकडे येतात आणि म्हणतात की साहेब तुम्हाला क्रेडिट कार्डचं जे तुम्हाला एवढं टॅक्स लागू राहिले, ते जर तुम्हाला बंद करायचं असेल तर तुमच्या तुम्हाला जे OTP पाठवतो ते OTP आम्हाला द्या. तर ह्या अशा काही गोष्टी असतात. एक सांगायचा मुद्दा हाच आहे की माझा, की बा सायबर जे फ्रॉड होऊ लागले आणि कोणतीही मोबाईलावरती आलेला WhatsAppला मेसेज असो, व्हिडिओ क्लिप असो, विचार करूनच क्लिक करावा. नाहीतर तुम्ही क्लिक करशाल, सर्व तुमच्या मोबाईलचं सर्व ॲक्सेस करून घेतात. ते सर्व डाटा हॅकर एवढा डेंजर असतात. तर माझे हात जोडून विनंती बा, कोणी जर अशा याच्यामध्ये फसू नये, आहे की नाही. आणि फसं म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लालची पडतो की बा खरंच आपल्याला असं म्हणजे ते त्यांचं ते ठरलेलं असतं की ह्या पद्धतीने समोरच्या कस्टमरला कसं, क्लायंटला कसं फसवायचं. तर अशा ह्या गोष्टीपासून आपण सावध राहावा. आणि आजचा व्हिडिओ इथं समाप्त. जय हिंद, जय महाराष्ट्र.